करण्यासाठी 20 लाखांपासून 100 कोटीपर्यंत फंडिंग देत आहे। खाली नाव दिलेलं आहे वैष्णवी मॅडम आणि मोबाईल नंबर दिलेला आहे। म्हणजे फंडिंग वैष्णवी मॅडम देत आहे असा भाग नाहीये, तुम्हाला संपर्क करण्यासाठी आपण त्या मॅडमचा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे। नमस्कार, मी इंडियन फेमस फार्मर आपलं YouTube चॅनल मध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मोबाईल हातात घेतल्यानंतर स्क्रोलिंग करत होते तुम्ही YouTube वरती, त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ दिसला की जोडधंदा करण्यासाठी, शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी 20 लाखांपासून पुढे 100 कोटी रुपयांपर्यंत फंडिंग देत आहे। कॅपिटल मित्रा ही जी कंपनी आहे आपल्यासोबत, जी की पुण्याला आहे, नवले ब्रिज या ठिकाणी। त्या ठिकाणी मला इंस्टाग्रामवर एक ऍडव्हर्टाइज दिसली आणि त्या ऍडव्हर्टाइज वर मी क्लिक केलं, अप्लाय केलं आणि त्यांच्याशी संपर्क केला। संपर्क केल्यानंतर वैष्णवी मॅडम ज्या होत्या त्यांनी मला संपूर्ण माहिती दिली आणि त्याच्यातून मी त्यांना प्रश्न केले की जर मी घ्यायचं ठरवलं तर कशा प्रकारे मला घेता येईल। आणि मी हे फक्त माझ्यासाठीच नाही तर शेतकरी बांधवांचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की मला तर शेतीसोबत जोडधंदा करायचा आहे, पण त्याच्यासाठी पैसे नाहीये। तर शेतीसोबत जोडधंदा करण्यासाठी जे पैसे लागतात ते फंडिंग आपल्याला कॅपिटल मित्रा जी कंपनी आहे ते आपल्याला देणार आहे। तर ते कसे देणार आहे, काय देणार आहे, ते आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। त्या पहिले तुम्हाला सांगू इच्छितो की हे नेमकं खरं आहे का, खोटं आहे का, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातूनच समजून घेऊया। त्या पहिले मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण पाहिलं की आतापर्यंत खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप साऱ्या अडचणी आपल्या आयुष्यात आलेल्या आहे आणि शेतीसोबत जोडधंदा नेमका कोणता करावा, काय करावा, हा पण प्रश्न तुम्हाला पडतो। आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला म्हणजे ऑलरेडी पहिल्या सुरुवातीपासूनच एखादा व्यवसाय चालू असलेला पाहिजे का, त्यांनाच पैसे भेटतात का, तर अशातला कुठलाही भाग नाहीये। तुमच्याकडे फक्त साधी आयडिया जरी असेल, स्टार्टअप आयडिया, जसे की तुम्हाला करायचं आहे कुक्कुटपालन किंवा एखादं नवीन एखादी आयडिया तुमच्या मनामध्ये आली असेल ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड, तर ते सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता, डिस्कस करू शकता। स्टार्टअप आयडियासाठी नुसतं स्टार्टअप आयडिया जरी असली तुमची, फक्त कल्पना जरी असली की मला असं करायचंय नवीन, तर तुम्ही सांगू पण नका, थेट त्यांच्याशी संपर्क साधा। वैष्णवी मॅडमशी संपर्क साधल्यानंतर त्या तुम्हाला संपूर्ण माहिती देतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला 499 रुपये ही एक त्यांची इंटरेस्ट फीस असते। आता 500 रुपये तर आपले असे सहज कुठेही खर्च होतात, पण या 500 रुपयामधून तुम्हाला 5 लाखांचा 5 कोटीपर्यंतचा व्यवसाय तुम्हाला उभा करता येईल। पण फक्त तुम्हाला 500 रुपये भरायचे नाहीये, आत्ताच नाही, ज्यावेळेस तुम्हाला पुण्याला व्हिजिटला बोलवतील, पुण्याला व्हिजिटला बोलवल्यानंतर तुमच्याशी समोरासमोर चर्चा होईल। ते तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांना सांगायचे माझा असा बिझनेस आहे, मला असं सुरुवात करायची आहे। हे सगळं सांगितल्यानंतर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, त्याच्या प्रायव्हेट लिमिटेड कसं करून घ्यायचं, काय करायचं, सीए कडून कशा पद्धतीने माहिती घ्यायची आणि कसं सगळे डॉक्युमेंट्स रेडी करायचे, हे संपूर्ण काम तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याचं काम नाहीये। कारण की कॅपिटल मित्रा जी कंपनी आहे ते तुमच्याकडून सर्व करून घेणार आहेत। तुम्हाला फक्त त्यांना व्हिजिट करायची आहे आणि तुम्हाला कुठलेही काही करायची गरज नाही, काहीच नाही। संपूर्ण मार्गदर्शन ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर देणार आहे। त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती तर मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे, पण सांगून देतो तुम्हाला की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्याशी त्यांचा संपर्क होईल, सगळं नॉलेज तुम्हाला भेटेल आणि ते घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार म्हणजे सुरुवात करणार, त्याच्यानंतर 1-2 काहीतरी महिने लागतात, त्या 2-3 महिन्याच्या कालांतरामध्ये तुमचा नंबर लागतो या कालावधीमध्ये। आणि त्याच्यामध्ये काय असतं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्हाला वाटत असेल की हे नेमकं पैसे देतात की फसवेगिरी आहे का, खरंच पैसे देतात का, नेमकं काय प्रकार आहे, तर मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, श्रीमंत लोक असतात, हे काय करत असतात की आपल्याला फंडिंग देत असतात। फंडिंग दिल्यानंतर तुमच्या समजा 3 वर्षाची तुमचं काही उत्पन्न असेल त्याच्यातून निघणार, तुम्ही जो एखादा व्यवसाय करणार आहे त्याच्यातून तुम्हाला 3 वर्ष जे लगातार उत्पन्न निघणार आहे, त्या उत्पन्नातून त्यांचे काहीतरी पर्सेंटेज ठरलेले असतात, ते संपूर्ण माहिती तुम्हाला देतील। आणि मीही आता व्हिडिओ सुरू करतो, चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू।
तर या ठिकाणी लक्ष द्या, बिझनेस मित्र कॅपिटल. नमस्कार सर्वांना. बिझनेस मित्र कॅपिटलमध्ये आम्ही उद्योजक आणि व्यवसायांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवण्यासाठी मदत करतो. आमच्या आर्थिक यशाच्या प्रवासात सहभागी व्हा आणि आमच्या ताज्या बातम्या व संधीसोबत अपडेट राहा. या ठिकाणी आपण क्रायटेरिया बघत आहोत. क्रायटेरियाला मराठीमध्ये अर्हता म्हणतात. नंबर 1, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणे आवश्यक आहे आणि जरी नसेल तर ती कशी करायची ते सुद्धा तुम्हाला त्या ऑफिसमध्ये सांगतील. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे, तुमची गरज किमान 20 लाखांपासून 100 कोटीपर्यंतची असावी. म्हणजे की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण आता 4-5 लाखामध्ये असं करू तसं करू. तुमचं जो प्लॅन आहे ना त्याला तुम्ही अजून वाढवा किंवा त्यांचा सल्ला घ्या, ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. 3 नंबरला आहे, आम्ही सर्व प्रकारच्या व्यवसायांना निधी पुरवतो. फक्त शेअर मार्केट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, चॅरिटी, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट सोसायटी वगळता. म्हणजे हे 3 सोडून बाकी सर्वांना ते फंडिंग देतात. आता या ठिकाणी आम्ही 2 प्रकारांमध्ये निधी पुरवतो. नंबर 1 आहे एंजल इन्व्हेस्टर्स आणि नंबर 2 आहे व्हेंचर कॅपिटल. आता एवढी इंग्लिश मलासुद्धा येत नाही, त्याच्यामुळं आणि हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल की डोक्याच्या बाहेर चाललं आहे, त्याच्यामुळं संपूर्ण माहिती आपण ChatGPTवरून घेतली आहे, तो तुमच्यासमोर दाखवतो. बघा, लक्ष द्या. एंजल इन्व्हेस्टर्स म्हणजे काय याचं साधं स्पष्टीकरण खाली दिलं आहे बरं का. तर एंजल गुंतवणूकदार म्हणजे असे वैयक्तिक गुंतवणूकदार जे नवीन किंवा वाढत्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये स्वतःचे पैसे गुंतवतात. हे गुंतवणूकदार सहसा उद्योजकांना सुरुवातीच्या टप्प्यावर आर्थिक मदत करतात, जेव्हा बँक किंवा मोठ्या वित्तीय संस्था कर्ज देत नाहीत त्यावेळेस हे इन्व्हेस्टर्स आपल्याला काम येत असतात. आता पुढचं बघूया. या उदाहरणाने समजावून सांगायचं झालं तर तुमच्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया आहे, पण तुमच्याकडे ते सुरू करण्यासाठी पैसा नाही. अशा वेळी एक एंजल इन्व्हेस्टर तुम्हाला 20 लाख, 50 लाख किंवा जास्त रक्कम गुंतवून देतो. त्या बदल्यात तो तुमच्या कंपनीतील काही शेअर्स भांडवल घेतो. म्हणजे आता तुम्हाला फोडून सांगायची गरज नाही, उदाहरण सांगितलं तुम्हाला डायरेक्ट. विशेष वैशिष्ट्य बघूया. हे व्यक्तिगत गुंतवणूकदार असतात, कंपनी नसते. ते सामान्यत अनुभवसंपन्न उद्योजक किंवा श्रीमंत व्यक्ती असतात. ते फक्त पैशांची मदत करत नाहीत तर मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि अनुभवही शेअर करतात. आता थोडक्यात आपण व्हेंचर कॅपिटल काय आहे हे समजून घेऊया. व्हेंचर कॅपिटल म्हणजे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करणारी एक संस्था किंवा फंड असतो, जो वाढीच्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप किंवा व्यवसायांमध्ये पैसे गुंतवतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्हेंचर कॅपिटल म्हणजे एक संस्थात्मक गुंतवणूक आहे, जिथे मोठ्या कंपन्या, बँका किंवा गुंतवणूक फंड्स अशा व्यवसायांमध्ये पैसे गुंतवतात, जे लवकरच मोठं होऊ शकतात आणि त्यातून त्यांना नफा मिळू शकतो. मुख्य वैशिष्ट्ये: व्यवसाय लहान किंवा मध्यम असतो, पण त्यात मोठ्या वाढीची क्षमता असते. व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपनी त्या स्टार्टअपमध्ये कोट्यावधीची गुंतवणूक करते. पैसे देताना त्या कंपनीच्या शेअर्स घेते, मालकी हक्कात भाग घेते. फक्त पैसा नाही तर मार्गदर्शन, स्ट्रॅटेजी, नेटवर्किंग यामध्येही मदत करते. त्यांना मोठा परतावा, हाय रिटर्न अपेक्षित असतो. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, पण त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जरी करायचं नसला तरी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये टाका, जेणेकरून जे गरजू असतील, ज्यांना वाटत असेल की आपण काहीतरी नवीन करावं, काहीतरी डेव्हलप करावं, काहीतरी स्टार्टअप आयडिया आपण सुरू करावी, शेतीसोबत जोडधंदा आपण करावा, आपणही इतर व्यावसायिक लोकांसारखं, उद्योजकांसारखं आपणही मोठं व्हावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ अगदी तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी कॅपिटल मित्रा कंपनी आहे, तर त्यांचं आपण मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो, कारण की त्यांनी ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्यांची ॲड मी बघितली, माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्याच्यानंतर मला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचता आलं
कारण की काय ना, कधी कधी काय होतं, खूप सारे आयडियाज असतात, खूप साऱ्या कंपन्या सपोर्ट करण्यासारख्या असतात, पण जे ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत नाही. तर हे पोहोचवण्याचं काम मी केलं आहे. छोटासा माझा खारीचा वाटा असेल याच्यामध्ये. खारीचा वाटा म्हणजे त्यांच्याकडून मला पैसे भेटणार अशातला भाग नाही. खारीचा वाटा म्हणजे मला पुण्य भेटल की मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ठीक आहे. तर एवढंच मला सांगायचं होतं. आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांना माझ्या सर्व शेतकरी बांधवांकडून खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा की तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्यापर्यंत येणाऱ्या शेतकरी बांधवांचं स्वागत करावं, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन द्यावं आणि त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिल्यानंतर संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सर्वात पहिले दूर करा. कारण की ग्रामीण भागातून आलेला जो शेतकरी आहे त्यांना जास्त माहिती नसते. तर तुम्ही संपूर्ण त्यांच्या शंका दूर करा आणि त्यांना एक मोठं उद्योजक बनवा. कारण की आपण जर बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव नाहीये, कर्जमाफी होत नाहीये, शेतकरी हवालदिल झालेला आहे, परेशान झालेला आहे. त्यांचे मुलांचे लग्न, शिक्षण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. हे वारंवार मला सांगावं लागतं कारण की त्यांच्यासोबत रिअलमध्ये तसं घडतंय. जर का तुम्ही शेतकरी बांधवांसाठी नक्कीच एखाद्या स्टार्टअपसाठी त्यांना फंडिंग दिली किंवा नवीन नवीन आयडियाज दिला किंवा तुमच्या पद्धतीने त्यांना ट्रीट करा, पुढे घेऊन जा, उद्योजक बनवा, असं जर तुम्ही केलं तर नक्कीच माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं बक्षीस राहील. ते कसंही असो पण छोटंसं बक्षीस राहील. तर व्हिडिओला जास्त वेळ घेणार नाही, भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.